नमस्ते मित्रांनो, मी देवेंद्र व्यवहारे आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे माझ्या या हास्य ज्योतिष यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज आपण जाणार आहोत प्रवासावर. म्हणजेच आजचा जो चॅप्टर आहे तुम्हाला समजला असेल. तर चलत आज आपण पाहूया ट्रॅव्हल, यात्रा किंवा प्रवास. तर मित्रांनो, याची सुरुवात आपण करणार आहोत यात्रेचे कारण. यात्रेचे कारण म्हणजे काय मित्रांनो, तर व्यक्ती वेगवेगळ्या कारणास्तव यात्रा करते. मग त्यामध्ये शिक्षण आहे, नोकरी आहे, व्यापार आहे, वैद्यकीय इलाजासाठी सुद्धा एक आपत्कालीन कुठली ऑपरेशन आलं किंवा कुठला इलाज करण्याची वेळ आली तर व्यक्तीला प्रवास करावाच लागतो. त्यानंतर लग्नाकार्यानिमित्त प्रवास करावाच लागतो. तीर्थयात्रा आहे, पर्यटन आहे म्हणजे टुरिझम वगैरे इत्यादी गोष्टींसाठी आपण यात्रा करतो. हे झाले यात्रेचे कारण. परंतु आता आपण पाहूया यात्रेचे कुंडलीतील संयोग. यात्रेचे कुंडलीतील संयोग आहेत तिसरं घर, 9वं घर आणि 12वं घर. तर तिसरं घर काय सांगतं मित्रांनो, तिसरं घर जे आहे ते राहते घर, जे आपलं जे काय राहतं घर आहे किंवा मातृभूमी जी आहे आपली, जे राहतं घर किंवा मातृभूमी यापासून दूर जाणे, हे तिसरं घर दाखवतं. म्हणजे छोटी छोटी यात्रा हे आपण तिसऱ्या घरातून पाहतो. त्यानंतर 9वं घर जे आहे मित्रांनो, 9वं घर जे आहे ते लांबची यात्रा म्हणजे लंबी दुरी की यात्रा जी आपण म्हणतो, तर ती लांबची यात्रा जी आहे ते 9वं घर आहे. विदेशी यात्रा पण आपण करतो, ती देखील 9व्या घरावरूनच पाहिली जाते. शिवाय 12वं स्थान जे आहे मित्रांनो, ते खर्चाचं तर आहेच. म्हणजे आपल्याला यात्रा करायची म्हटल्यावर की खर्च करावाच लागतो, तर खर्चाचं देखील आहे. परंतु खास करून ते फॉरेन सेटलमेंटचं आहे, फॉरेनशी संबंधित आहे. तर परदेशात जाणे किंवा विदेशात जाऊन स्थायिक होणे किंवा मातृभूमीपासून दूर जाणे किंवा राहणे आणि लांबची यात्रा करणे हे देखील 12व्या स्थानावरून आपण पाहतो. तर हे 3, 9, 12 3, 9, 12 हे जे कॉम्बिनेशन आहे मित्रांनो, ह्या घरांचं हे कॉम्बिनेशन यात्रेचं एक संयोग बनतं. आणि यालाच सपोर्टिव्ह असं अजून एक घर आहे, ते देखील या यात्रेला थोडंसं सहमत आहे. ते आहे 7वं घर. 7वं घर म्हणजे काय, यात्रेचा मार्ग बदलणे. म्हणजे यात्रेचा मार्ग बदलणे म्हणजे काय, तर चेंज ऑफ जर्नीचा आहे थोडक्यात. की आपण यात्रेवर निघालो आणि अचानक आपल्याला आणखीन आपल्या प्लॅनमध्ये नसलेलं एखादं डेस्टिनेशन आपल्याला पाहायची वेळ आली. अचानक आपण ठरवतो की आता आपण इकडे न जाता या मार्गाने न जाता या मार्गे जाऊ किंवा थोडासा आपण प्लॅन चेंज करतो. तर चेंज ऑफ जर्नीचं ते स्थान आहे. जर दशभुक्ती अंतरमध्ये 3, 9, 12 सोबत 7 ऑपरेट होत असेल तर आपण यात्रा तर करतोच, परंतु त्यासोबतच चेंज ऑफ जर्नीचं देखील हे संयोग घेऊन येतं. म्हणजे आपण आपला अचानक मार्ग बदलतो आणि पुढच्या यात्रेला अग्रेसर होतो. हे असं कॉम्बिनेशन आहे. तर आता आपण पुढे पाहूया वेळ संयोग. वेळ, परिस्थिती तसेच दर्शनीय स्थान. मग या सर्वांचा आपण आता माहिती घेऊया की नक्की यांना काय म्हणायचं आहे. तर मित्रांनो, यामध्ये असं म्हटलं आहे की पृथक ग्रहांच्या दशाभुक्ती अंतरमध्ये, पृथक ग्रहांच्या म्हणजे कोणच्या, आपण मागे पाहिलं पृथक म्हणजे सेपरेटिव्ह प्लॅनेट्स, जे आपल्याला वेगळं करतात आपल्या नात्यांपासून, आपल्या राहत्या ठिकाणापासून किंवा आपल्या एखाद्या गोष्टीपासून आपल्याला पृथक करणे, वेगळं करणे, सेपरेट करणे, हे ह्या ग्रहांचं काम असतं. तर पृथक ग्रह म्हणजे कोण, तर शनी, राहू, केतू आणि सूर्य. तर यामध्ये दशाभुक्ती अंतर, या ग्रहांचे दशाभुक्ती अंतर असल्याने आणि या घरांच्या दशाभुक्त्यांतरमध्ये 3, 9, 12 3, 9, 12 या घरांचा संयोग होत असेल तर जातक परदेशात यात्रा करतो किंवा लांबची यात्रा करतो. थोडक्यात 3, 9, 12 हे पूर्णपणे परदेशाचं किंवा फॉरेन सेटलमेंट किंवा फॉरेन यात्रेचं, फॉरेन टूरचं कॉम्बिनेशन आहे. जर ते पूर्णपणे हॉरिझॉन्टली 3, 9, 12 हे मेजॉरिटी प्लॅनेट्समध्ये येत असेल तर ती व्यक्ती सतत परदेशामध्ये प्रवास करत राहते, असा त्याचा अर्थ होतो. तर यामध्ये सांगण्यासारखे म्हणजे जर शुभग्रहांची दशाभुक्ती अंतर चालू असेल, म्हणजे शुभग्रह आपल्याला माहिती आहेत, गुरु, बुध, शुक्र, चंद्र हे शुभग्रह आहेत आणि यांच्या दशाभुक्त्यांतरमध्ये मनुष्य किंवा जातक विकसित देशांची यात्रा करेल, असं आपल्याला हे दशाभुक्त्यांतर, शुभग्रहांचं जे दशाभुक्त्यांतर आहे ते सांगतं. आणि पुढे असं म्हटलंय, जर अशुभ ग्रहांची दशाभुक्त्यांतर चालू असेल आणि मनुष्य प्रवास करत असेल तर अशा वेळी ती व्यक्ती अविकसित देशांमध्ये यात्रा करेल. आणि तिसरा जो नियम आहे तो असं सांगितला की यामध्ये जर संयोगामध्ये दोन्ही प्रकारच्या ग्रहांची उपस्थिती असेल, म्हणजे शुभ आणि अशुभ यांचं मिक्स कॉम्बिनेशन जर येत असेल
तर जातक विकसनशील देशांची यात्रा करेल, जे आता विकासाच्या मार्गावर आहेत असे, जे पूर्णपणे विकसित पण नाही आणि पूर्णपणे अविकसित पण नाही, जे असे मधले आहेत ते विकसनशील, या अशा देशाची यात्रा करेल. म्हणजे थोडक्यात हे जे आपण हे 3 नियम जे पाहिले मित्रांनो, शुभ आणि अशुभ ग्रहांच्या बाबतीत, हे 3-9-12 कॉम्बिनेशन तर दाखवायलाच हवं, परंतु कारकत्व देखील यामध्ये आपण ऍड केले आहेत, शुभ आणि अशुभ ग्रह. पुढे आता आपण पाहणार आहोत की गोचर कुठल्या प्रकारचा गोचर कारणीभूत ठरेल आणि कोणत्या संयोगाद्वारे आपण प्रवास करू गोचरमध्ये, त्या ट्रान्झिटमध्ये, आपण ते पाहूया. तर मित्रांनो, गोचर असं आहे की 3-9-12 हे कॉम्बिनेशन दाखवणारे किंवा 3-9-12 हे संयोग दाखवणारे कोणतेही 3 ग्रह दशाभुक्ती अंतरमध्ये असतील तर जातक यात्रा करेल. हे तर आपल्याला आत्ताच सांगितलं. जर हे असं दाखवत नसतील तर पुढील योगाद्वारे यात्रेचा योग येईल. पुढील योगाद्वारे म्हणजे कुठले, तर एकतर ते 3 ग्रह जे हे कॉम्बिनेशन दाखवत आहेत 3-9-12, किंवा एखाद्या घरामध्ये एकत्र आलेले कुठले 3 ट्रान्झिटमधले ग्रह ते एकत्र यायला हवे, म्हणजे एका घरामध्ये, म्हणजे थोडक्यात काय तर ते युतीमध्ये यायला हवेत एका घरामध्ये कुठलेही 3 ग्रह. त्यानंतर ते एकमेकांवर परस्पर दृष्टी ठेवत असतील, म्हणजे म्युच्युअल आस्पेक्ट एकमेकावर करत असतील, तेच दशाभुक्ती अंतर्मधील ग्रह एकमेकावर परस्पर दृष्टी ठेवत असतील तरी देखील हा योग येईल. तिसरा नियम असा सांगतो की कारक घरांवर दृष्टी टाकत असतील किंवा त्यामध्ये ते बसलेले असतील. म्हणजे कारक ग्रह जे आहेत मित्रांनो, आत्ताच आपण पाहिलं 3-9-12 हे कारक ग्रह आहेत जे आपल्याला प्रवासाचे संयोग दाखवत आहेत. तर 3-9-12 मध्ये ते एक तर बसलेले असावेत किंवा 3-9-12 वर त्यांची दृष्टी असावी, त्या 3 ग्रहांची. या पद्धतीनं जर होत असेल योग तर फिरण्याचा योग किंवा प्रवासाचा योग किंवा यात्रेचा योग त्या जातकाचा येईल. चौथा नियम असा सांगतो की कुंडलीतील यथार्थ स्थितीवर किंवा मुख्य स्थितीवर गोचर करत असेल. यामध्ये असं सांगितलं की आपल्या पत्रिकेमध्ये मूळ स्थिती जी आहे आपल्या पत्रिकेची त्याप्रमाणे जर त्या डिग्रीवरून किंवा त्या यथार्थ स्थितीवर किंवा त्या कुंडलीमध्ये कोणत्या स्थानामध्ये कोणता ग्रह बसला जे हे कॉम्बिनेशन दाखवत आहे, तर त्यावरून जर आपण पाहिलं तर ॲज इट इज ट्रान्झिट होत असेल त्या डिग्रीवरून तरी देखील हा यात्रेचा योग संभवतो असं ते सांगतं. आता पुढे पाहूया आपण. आता घटना त्या दिवशी घडेल. घटना त्या दिवशी घडेल म्हणजे काय, तर एक्झॅक्ट कोणत्या दिवशी घटना घडेल यात्रेची आपण ते पाहूया. तर इथं असं म्हटलं मित्रांनो, गोचरचा ग्रह जो संयोग दाखवत आहे, गोचर म्हणजे ट्रान्झिटमधला जो ग्रह आहे तो 3-9-12चा जो संयोग दाखवत आहे, असा ग्रह जो जन्मकुंडलीतील एखाद्या ग्रहावर 1 डिग्री किंवा त्याच्या आत गोचर करत असेल, तर गोचरचा जो ग्रह आहे तो 3-9-12चा संयोग दाखवत आहे आणि तो आपल्या जन्मकुंडलीतील एखाद्या ग्रहावर जर 1 डिग्री किंवा विदिन 1 डिग्री त्याच्या आत जर गोचर करत असेल तर त्या दिवशी घटना घडेल असं आपण म्हणतो. दुसरा नियम असा सांगतो की 2 संयोग दाखवणारे ग्रह, कुठले 2 ग्रह जे 3-9-12चा संयोग दाखवत आहेत, तर ते 2 संयोग दाखवणारे ग्रह गोचरमध्ये म्हणजे ट्रान्झिटमध्ये 1 डिग्री किंवा त्याच्या आत युतीमध्ये यायला हवे. ठीक आहे, त्यांची युती व्हायला हवी कुठल्या 2 ग्रहांची ट्रान्झिटमध्ये 1 डिग्री किंवा त्याच्या आत डिग्रीमध्ये जर होत असेल असा प्रकारचा संयोग, तर ती घटना त्या दिवशी घडेल. तिसरा नियम असा सांगतो की संयोग दाखवणारा ग्रह म्हणजे 3-9-12चा संयोग दाखवणारा ग्रह कुठल्याही संयोग दाखवणाऱ्या घराच्या, म्हणजे 3-9-12 हे संयोग दाखवणारा कुठलाही ग्रह 3-9-12 म्हणजे हे जे घर आहेत 3-9-12 यापैकी कुठल्या एका घराच्या भावारंभ डिग्रीवर, जे ते घर डिग्री त्यांची जी काय डिग्री आहे XYZ त्या डिग्रीवर जर गोचर करत असेल तरी देखील घटना त्या दिवशी घडण्याचा पूर्णपणे संभव आहे असा हा तिसरा नियम सांगतो. चौथा नियमाचा सांगतो मित्रांनो, गोचरमधील 3 ग्रह जे युतीमध्ये आहेत, आता आपण जे मग अशी पाहिलं की कुठलेही 3 ग्रह गोचरमध्ये ट्रान्झिटमध्ये एकत्र यायला हवेत एका घरामध्ये म्हणजे युतीमध्ये, तर ते असं म्हटलंय की गोचरमधील 3 ग्रह जे युतीमध्ये आहेत त्यांच्यासोबत चंद्र देखील युतीमध्ये यायला हवा आणि चंद्र देखील यात्रेचे पूर्णपणे संयोग दाखवायला हवा. म्हणजे चंद्र देखील युतीमध्ये यांच्यासोबत यायला हवा या 3 ग्रहांसोबत डिग्री वाईज, आणि चंद्र देखील 3-9-12चं कॉम्बिनेशन त्यांनी पूर्णपणे संयोगाद्वारे दाखवायला हवं, तेव्हा त्या दिवशी ती घटना पूर्णपणे घडेल. कोणची, तर यात्रेला जाण्याची घटना त्या दिवशी घडेल असा हा नियम सांगतो. तर आता मित्रांनो पुढचा जो एक पॉईंट आहे तो विदेशात स्थायिक करणारा योग, म्हणजे मनुष्याला विदेशामध्ये परमनंट सेटल करणे किंवा PR मिळवून देणे, ग्रीन कार्ड मिळवून देणे किंवा त्याला तिकडचं थोडक्यात काय तर नागरिकत्व मिळवून देणे, ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत हे सगळं 3-9-12
हा संयोग दाखवणारे जे अधिकतम ग्रह आहेत म्हणजे 5 किंवा 5 पेक्षा जास्त ग्रह जर हॉरिझॉन्टली पूर्णपणे मजबूतीने जर दशभुक्त्यांतरमध्ये ऑपरेट होत असतील 3, 9, 12 कॉम्बिनेशन घेऊन सेपरेटिव्ह प्लॅनेट्स, तर ती व्यक्ती परदेशामध्ये कायमच्या स्थायिक होईल किंवा त्याला ग्रीन कार्ड मिळेल किंवा PR मिळेल असं आपण म्हणतो. तर आता आपण पुढच्या नियमाकडे वळूया. पुढे असा एक पॉईंट आहे मित्रांनो की ग्रहयात्रा योग किंवा ग्रहावरील योग, एका ग्रहावरून दुसऱ्या ग्रहावर प्रवास करणे म्हणजे ते काय जनसामान्यांना शक्य नसतं, परंतु जे ॲस्ट्रॉनॉट्स असतात, शास्त्रज्ञ असतात, त्यांना हे संभव आहे. आणि हा एक दुर्मिळ योग आहे मित्रांनो, तो आपण समजून घेऊया. तो देखील प्रवासाचाच योग आहे. तर अंतराळवीर जे असतात ॲस्ट्रॉनॉट्स, ज्याला आपण शास्त्रज्ञ ॲस्ट्रॉनॉट्स अंतराळवीर म्हणतो, त्यांच्या पत्रिकेमध्ये किंवा ज्याच्या कोणाच्या पत्रिकेमध्ये नेपच्यून आणि चंद्र हे वायुविज्ञानाचे कारग्रह मानले गेलेत. हे 2 वायुविज्ञानाचे कारग्रह आहेत. कोण? नेपच्यून आणि चंद्र. तर जातकाचा चंद्र एक तर बलवान हवा, पहिला नियम. शिवाय चंद्रासोबत नेपच्यून म्हणजे वरुण ग्रह, नेपच्यूनलाच वरुण म्हटलं आहे आणि हर्षलला युरेनस म्हटलं आहे. तर चंद्रासोबत वरुण आणि हर्षल हे ग्रह एकतर युतीमध्ये यायला हवे आणि त्या तिघांनी मिळून लांबच्या यात्रेचं संयोग म्हणजे 3, 9, 12 पूर्णपणे मजबूतीने हॉरिझॉन्टल लेवलला दशभुक्त्यांतरमध्ये येऊन युतीमध्ये किंवा आस्पेक्ट कंजंक्शनमध्ये यांनी किंवा एकत्र युतीमध्ये येऊन हे संयोग दाखवायला हवे पूर्णपणे. अशावेळी त्यांचा जो योग आहे तो परग्रहाची यात्रा किंवा अंतराळ सफर जी आहे ती त्यांची सक्सेस होईल असं म्हटलं आहे. तर आता आपण पाहूया की नियमाद्वारे इथे काय म्हटलं आहे. तर जातकाचा चंद्र बलवान हवा, शिवाय चंद्रासोबत नेपच्यून आणि हर्षल या सर्व ग्रहांमध्ये लांबच्या यात्रेचे संयोग पाहिजे. तसेच यासोबत पृथक ग्रहांची उपस्थिती, पृथक ग्रह म्हणजे राहू, शनी, केतू आणि सूर्य यांची उपस्थिती कुठेतरी दशाभुक्ती किंवा अंतरमध्ये हवी आणि त्यांनी देखील हे कॉम्बिनेशन दाखवायला हवे. कोणचे? 3, 9, 12चे. आणि त्यांच्यासोबत हर्षल आणि नेपच्यून यांची दृष्टी किंवा पूर्णपणे युती संयोग व्हायला हवा. तेव्हा यात्रा किंवा जी परग्रहावरील प्रवासाची यात्रा आहे हा योग हे ग्रह आणि हे कॉम्बिनेशन दाखवतात असं या नियमातून आपल्याला सांगता येईल. पुढे असं म्हटलं की यामध्ये शास्त्रज्ञ अग्रेसर आहेत, कारण त्यांच्या पत्रिकेमध्ये नक्कीच हा योग आपल्याला पाहायला मिळेल की थोडक्यात इथं असं म्हटलं की यामध्ये शास्त्रज्ञ अग्रेसर आहेत, कारण त्यांच्या पत्रिकेमध्ये हे सर्व योग असतात. त्यामुळे त्यांना पृथ्वीबाहेरील जगात जाता येते, वावरता येते किंवा यात्रा करता येते असं आपण इथे म्हणू. थोडक्यात काय तर याच्यासाठी महत्त्वाचं आहे दशाभुक्ती अंतरमध्ये वायू राशी, वायुग्रह, वायुतत्वाचे ग्रह, वायुतत्वाच्या राशी आणि पृथक ग्रह यांचं कॉम्बिनेशन 3, 9, 12 या घरांशी होत असेल तर हा संयोग, या प्रकारचे संयोग योग आणतात असं या परग्रहावरील यात्रेचा किंवा प्रवासाचा योग दाखवतो. आता आपण पुढे पाहूया मित्रांनो, मायदेशी परत येण्याचा योग. मायदेशी परत येण्याचा योग म्हणजे काय तर एखादा व्यक्ती कुठल्या तरी कारणाने, आपण सुरुवातीला पाहिलं की कोणी नोकरीसाठी, कोणी व्यापारासाठी, कोणी कुठल्या ना कुठल्या कारणासाठी परदेशामध्ये जातो आणि कोणी परमनंट सेटल पण होतात, परंतु मातृभूमीला कधी ना कधीतरी ते येतातच ना आपल्या घरच्यांना भेटण्यासाठी किंवा आपल्या मातृभूमीची आठवण आल्यानंतर व्यक्ती आपल्या मायदेशी परत येतो. तर हा जो योग आहे तर त्यांनी हेच सांगितलं याच्यामध्ये की 2, 4, 11 हे संयोग दशाभुक्ती अंतरमधील ग्रह दाखवत असतील तर जातक मायदेशी परत येईल. तर थोडक्यात दुसरं घर जे आहे मित्रांनो, आता ह्या घरांचे संयोग बघू आपण. हे घर काय सांगतात की कुठल्या कारणामुळे हे कॉम्बिनेशन आल्यावर व्यक्ती मायदेशी परत येतो. तर यामध्ये असं सांगितलं की दुसरं घर जे आहे ते कुटुंबाचं आहे. आपलं जे कुटुंब आहे ते कुटुंबाचं दुसरं घर आहे किंवा कुटुंबियांना भेटण्याचे योग हे घर दाखवतं. त्यानंतर चौथं घर आहे ते आपलं नेटिव्ह प्लेस आहे, आपलं राहतं घर आहे, आपलं गाव आहे आणि मातृभूमी देखील आहे. तर त्यामुळे चौथं घर ऑपरेट होणं गरजेचं आहे. तसेच 11वं घर सर्व प्रकारचे लाभ आपल्याला देतं, म्हणजे मातृभूमीला आपल्याला जाण्याचा योग जो येतो त्याच्यातून जी काही इच्छापूर्ती होती, मनोवांछित इच्छा पूर्ण होतात, ह्या सर्व प्रकारच्या लाभाचं 11वं स्थान आहे. त्यामुळे 2, 4, 11 जेव्हा संयोगाद्वारे 2, 4, 11 हे संयोग जेव्हा दशाभुक्ती अंतरमधील ग्रह दाखवत असतील अशा वेळी व्यक्ती मायदेशी परत येईल हा योग असं सांगतो. आता आपण पुढे पाहूया गोचर.
आता हे गोचर कशाचं, आताच याआधी आपण गोचर जे पाहिलं ते आपण यात्रेचं पाहिलं. आता हे मायदेशी परत येण्याचा गोचर काय, तर थोडक्यात 2411 हे संयोग दाखवणारे कोणतेही 3 ग्रह दशाभुक्त्यंतरमध्ये असतील किंवा नसेल तर पुढील योगाद्वारे घटना घडेल. एकतर ते 3 ग्रह एका घरात यायला हवे, म्हणजे युतीमध्ये, एकमेकावर परस्पर दृष्टी ठेवत असतील. दुसरा नियम सांगतो एकमेकावर परस्पर दृष्टी ठेवत असतील, म्हणजे म्युच्युअल आस्पेक्ट करत असतील. तिसरा नियम जो सांगतो कारक घरांवर दृष्टी टाकत असतील किंवा त्यामध्ये बसलेले असतील, म्हणजे 2411 मध्ये बसलेले असतील किंवा 2411 ह्या घरांवर दृष्टी टाकत असतील ते 3 ग्रह. चौथा नियम सांगतो की कुंडलीमध्ये यथार्थ स्थितीवर किंवा मुख्य स्थितीवरून गोचर करत असेल, म्हणजे कुंडलीमध्ये जे काही 2411चे कॉम्बिनेशन दाखवणारे घर आहेत किंवा जे काही ग्रह आहेत तर ते आपल्या स्वतःच्या यथार्थ स्थितीवरील जे काही डिग्री आहे त्यावरून गोचर करत असतील किंवा त्या घरांवरून गोचर करत असेल तरी देखील मायदेशी परत येण्याचा हा गोचराचा योग आपल्याला येतो असं यामध्ये सांगितलं आहे. म्हणजे थोडक्यात काय, तर या प्रकारचे गोचर असेल तर घरी परतण्याच्या यात्रेचा योग येईल किंवा घरी परतण्याचा योग त्या व्यक्तीचा, त्या जातकाचा येईल असे आपण म्हणू. आता आपण पुढे पाहूया की घटना त्या दिवशी घडेल. आता म्हणजे एक्झॅक्ट घटना परत येण्याची, मायदेशी परत येण्याची घटना कधी घडेल, तर यामध्ये असं म्हटलं की गोचरचा ग्रह जो संयोग दाखवत आहे जन्मकुंडलीतील एखाद्या ग्रहावर 1 डिग्री किंवा त्याच्या आत गोचर करेल. आता हे तर आपल्याला हा नियम सगळीकडेच लागू होतो, फक्त कॉम्बिनेशन वेगवेगळे असतात इव्हेंटचे. तर इथं तेच सांगितलं आहे की कुठलाही गोचरचा ग्रह जो संयोग दाखवत आहे 2411चा तो जन्मकुंडलीतील एखाद्या ग्रहावर 1 डिग्री किंवा त्याच्या आत गोचर करत असेल तर मायदेशी परत येण्याचा योग त्या दिवशी घडेल आणि त्या दिवशी ती घटना घडेल असाही इथे हा पहिला नियम सांगतो. दुसरा नियम असा सांगतो की 2 संयोग दाखवणारे ग्रह गोचरमध्ये 1 डिग्री किंवा त्याच्या आत युती करायला हवेत. ठीक आहे. तिसरा नियम सांगतो संयोग दाखवणारा ग्रह कुठल्याही संयोग दाखवणाऱ्या घराच्या भावारंभ डिग्रीवर गोचर करत असेल, म्हणजे ते जे काही संयोग दाखवणारा ग्रह आहे 2411चा असा ग्रह संयोग दाखवणाऱ्या कुठल्याही घराच्या भावारंभ डिग्रीवर, म्हणजे 2411 पैकी कुठल्याही एका घरावर ते त्या घरांची जी काही डिग्री आहे त्या भावारंभ डिग्रीवर गोचर करत असेल तरी देखील हा योग घडेल, म्हणजे घरी परतण्याचा. आणि चौथा नियम असा सांगतो की गोचरमधील 3 ग्रह जे युतीमध्ये आहेत, गोचरमधील 3 ग्रह जे युतीमध्ये आहेत त्यांच्यासोबत चंद्र देखील युतीमध्ये यायला हवा आणि चंद्र देखील 2411चे कॉम्बिनेशन दाखवायला हवा, तेव्हा ही घटना त्या दिवशी घडेल. म्हणजे थोडक्यात काय, तर मातृभूमीला किंवा घरी परतण्याची घटना जी आहे ती त्या दिवशी घडेल असा हा नियम सांगतो, हे गोचर सांगतं. आता मित्रांनो पुढे आपण पाहणार आहोत की यात्रेचा उद्देश काय, एखाद्या व्यक्तीचा यात्रा करण्याचा उद्देश काय आणि त्याची संयोग सारणी काय सांगते हे आपण पाहूया. तर याच्यामध्ये असं म्हटलं मित्रांनो की हे 10 प्रकारचे इथे यात्रा उद्देश दिलेले आहेत की आपण या 10 प्रकारच्या उद्देशानुसार प्रदेशामध्ये प्रवास करतो किंवा आपला प्रवास घडतो किंवा यात्रा घडते. तर ते आपण आता पाहणार आहोत. तर यासाठी पृथक ग्रह कारणीभूत ठरतात. पृथक ग्रह म्हणजे सेपरेट प्लॅनेट्स, जे राहू, केतू, शनी आणि सूर्य. तर पृथक ग्रहांनी यामध्ये नियम असा सांगतो की पृथक ग्रहांनी पुढील सर्व संयोगाबरोबर यात्रेचा संयोग 3912 हा देखील दाखवायला हवा, तेव्हा उद्देशपूर्ती होईल. म्हणजे हे जे काही 10 कॉम्बिनेशन तुम्हाला, हे जे काही 10 उद्देश यात्रेचे दिलेले आहेत की शिक्षण प्राप्तीसाठी, नोकरीसाठी, व्यापारासाठी, पर्यटन आहे, लग्न आहे, हे सगळे प्रकारचे 10 प्रकारच्या गोष्टी आहेत जे यात्रेचा उद्देश आहे. यासोबत पृथक ग्रह जर 3912 कॉम्बिनेशन घेऊन ऑपरेट होत असतील दशाभुक्त्यांतरमध्ये तर या गोष्टी घडतील किंवा या गोष्टीसाठी जातक परदेशासाठी यात्रा करेल. आता आपण पाहूया एक एक करून की कुठल्या प्रकारे तो योग येईल. तर यामध्ये यात्रेचा उद्देश आणि संयोग सारणी असे सांगते की पृथक ग्रहांनी पुढील सर्व संयोगाबरोबर यात्रेचा संयोग म्हणजे 3912 ही घरे जी आहेत तर हा देखील हे जे कॉम्बिनेशन आहे ते देखील दाखवायला हवेत यात्रेचा संयोग. आणि अशा वेळी तेव्हा उद्देशपूर्ती होईल. आता पाहूया आपण एक एक करून. शिक्षण प्राप्तीसाठी जर एखादा व्यक्ती परदेशात चालला आहे म्हणजे एज्युकेशन घेण्यासाठी, तर एज्युकेशनचे जे कॉम्बिनेशन आहेत त्यामध्ये 411 दशाभुक्ती अंतरमधील ग्रह तर 411चे कॉम्बिनेशन दाखवायलाच हवे, प्लस 3912 देखील दाखवायला हवं. मी प्रत्येक वेळी इथे हे लिहिलेलं नाही आहे, परंतु ह्या सर्व कॉम्बिनेशन सोबत हे जे शेवटपर्यंत दिले हे सगळ्या कॉम्बिनेशन सोबत 3912 हे ऑपरेट व्हायला हवं. त्यावेळी ती व्यक्ती
त्या गोष्टीच्या प्राप्तीसाठी परदेशामध्ये जाईल. तर शिक्षणासाठी 411 सोबत 3912 ऑपरेट व्हायला हवा. त्यावेळी शिक्षण प्राप्तीसाठी ती व्यक्ती किंवा तो जातक परदेशामध्ये जाईल किंवा यात्रा करेल. ठीक आहे. आता पुढे नोकरी प्राप्तीसाठी नोकरीसाठी व्यक्ती 2, 6, 10, 11 हे कॉम्बिनेशन सोबत जर 3912 ऑपरेट होत असेल तर नोकरीसाठी व्यक्ती बाहेर जाईल. तर व्यापारासाठी म्हणजे थोडक्यात त्याची यात्रा होईल, परदेशात जाईल किंवा यात्रा होईल ह्या गोष्टींसाठी कुठेही, मग ती भारतात देखील असेल, पण उद्देश हा असेल. आणि ह्या कॉम्बिनेशनसोबत पृथक ग्रह ऑपरेट होत असतील तर यात्रेचा जी काही इच्छापूर्ती आहे यात्रेची ती पूर्ण होईल. तर व्यापारासाठी 2, 7, 10, 11 सोबत 3912. पर्यटन म्हणजे टुरिझमसाठी 5th हाऊस फक्त ऑपरेट व्हायला हवं 3912 सोबत. तेव्हा देखील पर्यटनाची जी काही तुमची इच्छापूर्ती आहे किंवा जी काही तुमची यात्रेचा जो काही उद्देश आहे तो सफल होईल. तर लग्न म्हणजे लग्नासाठी पण यात्रा करावंच लागते. नवरदेवांना मुलीकडे जावं लागतं किंवा एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात किंवा दुसऱ्या स्टेटमध्ये किंवा अदर कंट्रीमध्ये पण जावं लागतं. तर 2, 7, 11 सोबत 3912 ऑपरेट होत असेल तर अशी व्यक्ती लग्नासाठी पण यात्रा करते. आपत्कालीन चिकित्सा म्हणजे एखाद्याचं जर अर्जंट ऑपरेशन असेल ते जर आपल्या देशामध्ये एखाद्या देशामध्ये होत नसेल तर ते दुसऱ्या देशात अर्जंट जाण्यासाठी देखील आपत्कालीन परिस्थितीमध्ये ती चिकित्सेसाठी किंवा त्या ऑपरेशनसाठी जर 1612 ऑपरेट होत असेल दशगुप्त्यांतरमध्ये तर हे अति अवघड म्हणजे आपण म्हणतो की क्रोनिक प्रकारचा आजार असतो आणि अर्जंट ते ऑपरेशन करणं गरजेचं असतं. तर ह्या कॉम्बिनेशनसोबत म्हणजे 1612 सोबत जर 3912 ऑपरेट होत असेल आणि त्याला अशा वेळी आपत्कालीन चिकित्सेसाठी प्रवास करावा लागतो त्या रुग्णाला, असं हे कॉम्बिनेशन सांगतात. तर एखाद्याला जर संमेलन किंवा अधिवेशनासाठी जायचं असेल तर 311 सोबत 3912 हे कॉम्बिनेशन ऑपरेट व्हायला हवं. त्यावेळी त्या यात्रेचा उद्देश सफल होईल. आता पुढे असं म्हटलंय खेळ म्हणजे थोडक्यात स्पोर्ट्ससाठी जर एखाद्या व्यक्तीला जसं ऑलिम्पिक आहे किंवा क्रिकेट आहे, फुटबॉल आहे, व्हॉलीबॉल आहे, इतर खेळांसाठी व्यक्तीला स्टेट लेवल, नॅशनल लेवल, इंटरनॅशनल लेवलला जर जायचं असेल तर अशा वेळी त्याच्या पत्रिकेमध्ये नक्कीच 5, 11 या घरांसोबत सूर्य देखील ऑपरेट व्हायला हवा दशगुप्त्यांतरमध्ये. कारण सूर्य खेळाचा कारग्रह मानला गेला आहे आणि सूर्य म्हणजेच थोडक्यात आपले हाडे, मजबूत हाडे आणि कॅल्शियम देखील आहे. त्यामुळे थोडक्यात आणि आपलं चांगलं आरोग्य देखील सूर्य दाखवतो. तर त्यामुळे सूर्य दशगुप्त्यांतरमध्ये ऑपरेट व्हायला हवा. शिवाय 5, 11चं कॉम्बिनेशन घेऊन जर 3912 ऑपरेट करत असेल ह्या संयोगासोबत तर खेळासाठी व्यक्ती यात्रा करेल किंवा बाहेर जाईल असं आपण सांगू. इनाम जो आहे मित्रांनो, इनाम आणि पारितोषिक या दोघांचे कारग्रह सेमच आहेत, शुक्र आणि गुरु, फक्त कॉम्बिनेशन वेगळे आहेत. इनामासाठी 611 आहे कारण इनामामध्ये आपल्याला पैसा मिळतो आणि पारितोषिकमध्ये अवॉर्ड मिळतो. अवॉर्ड म्हणजे जे काही स्मृतिचिन्ह आहे किंवा एखादं पदक आहे असं मिळतं. तर दोघांमध्ये फरक एवढाच आहे. 10th हाऊस जे आहे म्हणजे पारितोषिक इनामासाठी 611, 6 म्हणजे पैसा येतो. तर इनामासाठी पैसा जो मिळतो तो 611 या कॉम्बिनेशनमुळे प्लस शुक्र किंवा गुरुची दशगुप्त्यांतर पाहिजे अशा वेळी इनाम मिळेल. आणि पारितोषिकमध्ये 10, 11 10व आणि 11व घरांचं कॉम्बिनेशन दशगुप्त्यांतरमधील ग्रह दाखवायला पाहिजे म्हणजे शुक्र किंवा गुरु. त्यावेळी ही घटना घडेल म्हणजे ह्या गोष्टीसाठी व्यक्तीला प्रवास करावा लागेल. म्हणजे ह्या कॉम्बिनेशनसोबत जर 3912 ऑपरेट होत असेल तर प्रवासासाठी इनाम किंवा पारितोषिक घेण्यासाठी व्यक्ती प्रवास करेल आणि त्या दुसऱ्या देशात किंवा दुसऱ्या राज्यामध्ये किंवा दुसऱ्या जिल्ह्यामध्ये त्या व्यक्तीला प्रवास घडेल असं आपण म्हणू. म्हणजे थोडक्यात ह्या सर्व कॉम्बिनेशनसाठी हे सर्व उद्देशपूर्तीसाठी 3912 हे कॉम्बिनेशन जर पृथक ग्रह दाखवत असेल दशागुप्त्यांतरमध्ये तर या यात्रेचा उद्देश त्या व्यक्तीचा पूर्ण होईल असं आपण म्हणू थोडक्यात. आता आपण पुढे एक आपला जो पॉईंट आहे तो तीर्थयात्रा योग दाखवतो. तीर्थयात्रा योग म्हणजे काय तर धार्मिक तीर्थक्षेत्राला भेट देणे, यात्रा करणे. त्याचा कारग्रह जो आहे मित्रांनो तो शुक्र ग्रह आहे. आपण गुरु देखील म्हणतो पण शुक्र ग्रह मजबूतीने हा योग आणतोच. देवगुरु बृहस्पती जे आहेत ते देवांचे गुरु आहेत, तसेच शुक्र देखील असुरांचे गुरुच मानले गेलेले आहेत. आणि ते शुक्र ग्रह जो आहे तीर्थयात्रेचा योग आणतो. तर तो कारग्रह आहे तीर्थयात्रेचा शुक्र. आणि या नियमामध्ये असं सांगितलं आहे की थोडक्यात तीर्थयात्रा जर करायची असेल तर स्पेशली जे स्थिर लग्न आहेत किंवा जे फिक्स साईन किंवा फिक्स असेंडंट जे आहेत ते वृषभ लग्न, सिंह लग्न, वृश्चिक लग्न किंवा कुंभ लग्न यामध्ये जर 2, 5, 8, 11 या लग्नाच्या जातकाने विशेष काळजी घ्यावी. कारण जे
फिक्स साईन आहे किंवा फिक्स असेंडंट आहे यांचं नववं घर जे आहे मित्रांनो, कारण नववं घर हे तीर्थयात्रेचं आहे. कालपुरुषाच्या कुंडलीमध्ये नववं घर जे आहे ते आपण तीर्थयात्रेचं मानतो. तर जे काही फिक्स साईन आहेत, फिक्स असेंडंट आहे 2, 5, 8, 11 या लग्नाच्या जातकाने विशेष काळजी घ्यावी, कारण नववे घर आणि त्याचा स्वामी म्हणजे नववे घर आणि नवव्या घराचा स्वामी हे बाधक असतं. बाधक म्हणजे काय असतं की माणसाला आपल्या कार्यामध्ये बाधा आणणे किंवा आपल्या तब्येतीमध्ये बिघाड करणे किंवा तब्येत ऑलरेडी खराब असेल तर आणखीन त्यामध्ये बाधा आणणे, या प्रकारच्या गोष्टी घडतात त्या व्यक्तीसोबत. कारण त्यामुळे तीर्थयात्रा विचारपूर्वक करावी. आपल्या पत्रिकानुसार जे काही कॉम्बिनेशन आहे ते शुभ कॉम्बिनेशन असेल तरच पत्रिका पाहून व्यवस्थित प्रवासाला जावं. तर इथे असं म्हटलं की यामध्ये 2, 5, 8, 11 या लग्नाच्या जातकाने विशेष काळजी घ्यावी, कारण नववे घर आणि त्याचा स्वामी हे या लग्नाच्या व्यक्तींसाठी बाधक असते. शुक्र या तीर्थयात्रेचा कारग्रह आहे. कोणत्याही ग्रहाची जर दशाभुक्त्यांतर चालू असेल किंवा स्पेशली विशेष करून गुरु किंवा शुक्राच्या दशाभुक्त्यांतरमध्ये 3, 9 किंवा 9, 12 या घरांचा संयोग होत असेल तर तीर्थयात्रेचा योग येतो. पुढे असं म्हटलं की यात्रेमध्ये आजारी पडण्याचा योग. आता व्यक्ती आजारी पडते, यात्रा करते आणि आजारी पडते, तर ते कोणते कॉम्बिनेशन आहेत आपण पाहूया. तर यात्रेला जाण्यापूर्वी आपल्या कुंडलीतील संयोग आणि दशाभुक्त्यांतर पाहून निघावे. 1, 8, 12 + 3, 9, 12 म्हणजे 1, 8, 12 + 3, 9, 12 थोडक्यात 1, 6, 8 + 3, 9, 12 हे जर संयोग दशाभुक्त्यांतरमधील ग्रह दाखवत असतील, अशा वेळी हे संयोग असेल तर जातक आजारी पडेल. कुठं ना कुठं काही ना काहीतरी कमी जास्त खाण्यात आलं किंवा खूप ओव्हर एक्झर्शन झालं तर अशा वेळी आजारी पडेल. आणि जर त्यासोबत 5, 11 हा संयोग म्हणजे 5व्या आणि 11व्या घराचा संयोग जर एखादा ग्रह दाखवत असेल दशाभुक्त्यांतरमधील कुठलाही ग्रह, तर अशा वेळी त्या व्यक्तीला 2-3 दिवस गोळ्या औषधं घेऊन देखील बरं वाटायला लागेल. आणि त्याचसोबत जर 7वं घर ऑपरेट होत असेल तर 7वं घर आपण पाहिलं चेंज ऑफ जर्नीचं आहे. अशा वेळी व्यक्ती बरं वाटल्यानंतर अशा वेळी व्यक्ती अचानक आपला मार्ग पण बदलून वेगळ्या प्रवासाला देखील जाऊ शकतो. चेंज ऑफ जर्नी 7वं घर. त्यामुळे असं म्हटलं की सोबत 7वे घर येत असेल तर जातकाचा प्रवास नवीन मार्ग, जातक काय करेल नवीन मार्ग निवडून तो पुढच्या प्रवासाला अग्रेसर होईल. किंवा जर पुढे दशाभुक्त्यांतरमध्ये 2, 4, 11 ऑपरेट होत असेल तर अशा वेळी पुढे न जाता व्यक्ती परत घरी परतेल, कारण 2, 4, 11 हे घरी परतण्याचा योग दाखवतो. असा हा एक तीर्थयात्रेचा योग आपल्याला सांगतो. तर आता मित्रांनो, या पद्धतीनं आपण हा जो प्रवासाचा किंवा फिरण्याचा जो काही ट्रॅव्हल म्हणा, यात्रा म्हणा किंवा प्रवास म्हणा, हा जो चॅप्टर आहे इथे आपण पूर्णविराम देऊन हा चॅप्टर इथे मी संपवत आहे. तर तुम्हाला काही प्रश्न असतील तुम्ही मला नक्की कमेंट बॉक्समध्ये विचारा किंवा मला प्रायव्हेट कन्सल्टेशन कोणाला हवी असेल ट्रॅव्हलिंग संदर्भात किंवा इतर कुठल्याही इव्हेंटच्या संदर्भामध्ये तुम्ही मला मेल करू शकता किंवा माझा नंबर पुढे फ्लॅश होतो आहे त्याद्वारे तुम्ही मला संपर्क करून माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल. आणि प्रायव्हेट कन्सल्टेशनसाठी इथे खाली माझा नंबर आणि ईमेल आहे, तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. पुन्हा एकदा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जय श्रीराम.